कारागृहात शिवसेना ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी लिहिलेलं नरकातला स्वर्ग हे पुस्तक साम टीव्हीच्या आता हाती आलेलं आहे। संजय राऊतांनी या पुस्तकात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना कसं वाचवलं याबाबत खळबळजनक दावे केलेले आहेत। बाळासाहेबांनी अमित शहांवर उपकार केल्याचं या पुस्तकात म्हटलंय। अमित शहा गुजरातच्या दंगलीनंतर प्रचंड अडचणीत होते आणि त्यानंतर बाळासाहेबांनी अमित शहांची कशी मदत केली याबाबत संजय राऊत यांनी या पुस्तकात लिहिलेलं आहे। म्हणत नाही, नरकातला स्वर्ग हे जे पुस्तक उद्या प्रसिद्ध होत आहे ते पुस्तक हे ज्या पद्धतीने मला तुरुंगात पाठवलं, 100 दिवसापेक्षा जास्त काळ मी तुरुंगात राहील, ते तुरुंगातले अनुभव आहेत आणि त्या निमित्तानं भूतकाळातल्या ज्या घटना घडल्या त्या या तुरुंग माझ्या प्रवासाशी संबंधित आहेत। तर संजय राऊतांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकावरून मंत्री नितेश राणेंनी जोरदार टीका केली आहे। संजय राऊत जेलमध्ये असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना अनेक शिव्या घातल्या, त्याचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये करायचं विसरलेत असा टोला नितेश राणेंनी लगावला। तर हे पुस्तक वाचून मी स्वर्गातील नरक पुस्तक लिहून काढेन असा टोला मंत्री उदय सामंत यांनी लगावलेला आहे। पुस्तकामध्ये काही पानं कदाचित राहिली असतील लिहिलेली, कारण का संजय राजाराम राऊत हे वैयक्तिक जेलमध्ये असताना किंवा केस चालू असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाला ज्या ज्या शिव्या दिलेल्या आहेत, जी जी नावं दिलेली आहेत, त्याचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये करायचं विसरलेले आहेत। त्याची आठवण कदाचित ज्यांच्या समोर त्यांनी शिव्या दिल्या, जेलमध्ये असताना उद्धव ठाकरे की जी काय लायकी सातत्याने ते काढायचे दुसऱ्यांच्या समोर, त्याची जी माहिती काही आमच्यापर्यंत त्या लोकांनी दिलेली होती, त्या बाबतीमध्ये उल्लेख करावा ना त्या पुस्तकामध्ये हिंमत असेल तर। वाचायला काय हरकत आहे? ते वाचून मी स्वर्गातील नरक लिहीन। जर आता पुस्तक लिहिल्यामुळेच ब्रेकिंग होणार असतील तर ते मी वाचेन, त्याचा आशय समजून घेईन, त्याचा मायना समजून घेईन, ते लिहिण्याची पद्धत समजून घेईन आणि इकडे नरकातला स्वर्ग उबाठाचं, इकडे स्वर्गातला नरक असं काहीतरी करू।